आप सबको भी स्वागत है। हम तो पिछली क्लास में संधि का अर्थ क्या है और संधि में आने वाला भेद के बारे में अध्ययन किया था। संधि का अर्थ है मेल। जब दो ध्वनियों का शीघ्रता से बोलने से दो अक्षरों के मेल से एक नया अक्षर उत्पन्न हुए तो उस अक्षरों के मेल से एक नया अक्षर यानी नई ध्वनि आ गया तो उसे हम क्या कहते हैं? संधि कहते हैं। और इसी का परिभाषा है, शीघ्रता पूर्वक हम बोलने से दो ध्वनियों का मेल से एक नया अक्षर आ गया तो उसे हम क्या कहते हैं? संधि कहते हैं। संधि में हम तो तीन प्रकार करते हैं, एक स्वर संधि, दूसरा व्यंजन संधि, तीसरा विसर्ग संधि। और स्वर संधि में 5 प्रकार हैं। स्वर संधि में 5 प्रकार, पहला है सवर्ण दीर्घ संधि, दूसरा है गुण संधि, और तीसरा है रुद्धि संधि, और चौथा है यण संधि, और पांचवा है अयादि संधि। हम तो पिछली क्लास में सवर्ण यानी दीर्घ संधि के बारे में अध्ययन किया था और गुण संधि के बारे में अध्ययन किया था। आज हम रुद्धि संधि, इस रुद्धि संधि का परिभाषा और रुद्धि संधि का उदाहरण के बारे में आज हम अध्ययन करेंगे। और रुद्धि संधि के अलावा और रहने वाला कुछ संधियों के बारे में भी आज हम अध्ययन करेंगे। ಮಕ್ಕಳೇ, ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯೊಳಗೆ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೇನು, ಸಂಧಿ ಅಂದರೆ ಕೂಡುವಿಕೆ, ಎರಡು ಅಕ್ಷರಗಳು ಒಂದು ಕೂಡಿಕೊಂಡು ಹೊಸದಾದಂಥ ಅಕ್ಷರ ಬರುವುದನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಸಂಧಿ. ವೇಗವಾಗಿ ಹೇಳುವಾಗ ಎರಡು ಅಕ್ಷರಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಹೊಸದಾದಂಥ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಬಂತಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಶಬ್ದಕ್ಕೆ ಪದಕ್ಕೆ ನಾವೇಳ್ತೀವಿ, ಆ ಒಂದು ಶಬ್ದಕ್ಕೆ ನಾವೇಳ್ತೀವಿ ಅಂದಾಗ ಸಂಧಿ ಅಂತೀವಿ ಅಂತಂದು ನಾವು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಕನ್ನಡದೊಳಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಸಂಧಿ ಮತ್ತು ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಯಾ. ಈ ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಏನದವು ಸಂಧಿ ಒಳಗೆ 3 ಪ್ರಕಾರ, ಒಂದು ಸ್ವರ ಸಂಧಿ, 2 ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ, 3 ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ. ಸ್ವರ ಸಂಧಿ, ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ ಮತ್ತು ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅನ್ನೋ ಒಂದು 3 ಪ್ರಕಾರಗಳು ಬರ್ತಾವೆ ಮಕ್ಕಳೇ. ಇದರೊಳಗೆ ಸ್ವರಸಂಧಿಯೊಳಗೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಮತ್ತು ಸಂಧಿ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇಂದು ನಾವು ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ ಮಕ್ಕಳ. ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೇನು, ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿಯ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳು ನೋಡೋಣ. ಇದಾದ ನಂತರ ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಸಂಧಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತೇನು ಮಾಡೋಣ, ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೇನು ಅನ್ನೋದು ಇದರ ಒಂದು ನಿಯಮನ ಏನು ಮಾಡೋದು ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ಅಭ್ಯಾಸನ ನೋಡ್ರಿ. ನಿಯಮ 1, यदि अ या आ के आगे ये या ऐ आए तो, ये या ऐ आए तो दोनों मिलकर क्रमशः ऐ बन जाता है. हाँ, नियम 2 देखिए. नियम 2, यदि अ या आ के आगे ओ या औ आए तो दोनों मिलकर क्रमशः औ बन जाता है. हाँ देखिए बच्चों,
यहाँ रुद्धि संधि में दो नियम है। यदि अ या आ के आगे कोई भी ए या औ अक्षर आए तो ए या आई, सॉरी क्षमा करो, ए या आई अक्षर आए तो दोनों मिलकर क्रमांश में वो आई अक्षर बन जाता है। उसी तरह दूसरा नियम है, यदि अ या आ के आगे ओ या औ अक्षर आए तो दोनों मिलकर क्रमांश में वो अक्षर औ अक्षर बन जाता है। ಮಕ್ಕಳೇ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡಿರಲಿ, ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿಯ ಒಂದು ನಿಯಮಗಳು ಎರಡದವು. ಏನಾದರೂ ಆ ಅಕ್ಷರಗಳ ಮುಂದೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಏನಾದರೂ ಎ ಐ ಅಕ್ಷರಗಳು ಏನಾದರೂ ಬಂದರೆ ಎರಡೂ ಅಕ್ಷರಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಅಕ್ಷರ ಒಂದು ನಿರ್ಮಾಣ ಆಗುತ್ತಂದಾಗ ಐ ಅಕ್ಷರ ನಿರ್ಮಾಣ ಆಗುತ್ತಾ. ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎರಡನೇ ನಿಯಮದೊಳಗೆ ಅ ಅಕ್ಷರಗಳ ಮುಂದೆ ಆ ಅಕ್ಷರಗಳ ಮುಂದೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಓ ಔ ಅಕ್ಷರಗಳು ಬಂದರೆ ಅಕ್ಷರಗಳು ಬಂದರೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಔ ಅಕ್ಷರ ಆಗಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತಾ. ಇದು ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂದರೆ ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ. ಇದು ಒಂದಿಷ್ಟು ಉದಾಹರಣೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. उदाहरण के लिए एक जमा एक यदि देखिए अ प्लस ए जमा ये दोनों मिलकर आई. उसी तरह लोकेशन लोकेशन लोक जमा एशन अ जमा ये दोनों मिलकर आई. उसी तरह सदैव सदा जमा एव आ जमा ये दोनों मिलकर आई. हाँ, उसी तरह देखिए परमैश्वर्य परम जमा ऐश्वर्य अ जमा आई मिलकर आई. उसी तरह दंतोष्ट दंत जमा ओष्ठ दंत जमा ओष्ठ अ जमा वो कुल मिलकर औ. हाँ, उसी प्रकार वनौषधि वन जमा औषधि अ जमा वो कुल मिलकर औ. उसी प्रकार परमौज परमा जमा ओज अ जमा वो कुल मिलकर औ. परमौषध
परमौषध परम जमा औषध कुल मिलकर अजमा वो कुल मिलकर क्या अक्षर आया औ। उसी तरह महोदार्य महोदार्य महाजमा औदार्य आजमा औ मिलकर औ। उसी तरह महौषध महौषध महाजमा औषध आजमा वो दोनों मिलकर क्रमांश में औ। हाँ, महौषध महाजमा औषध आजमा ओ कुल मिलकर औ। इस तरह यहाँ हम तो रुद्धि संधि में अ के आगे कोई अक्षर ये या ऐ अक्षर आए तो दोनों मिलकर कौन सा अक्षर बन जाता है ऐ अक्षर। उसी तरह अ अक्षर के आगे कोई भी ओ या औ अक्षर मिलने से औ अक्षर बन जाता है। इसका उदाहरण तो आपको मैंने कुछ यहाँ दिया था, आप सभी भी देखा है। यहाँ देखिए परमौश्वर्य परम जमा ऐश्वर्य अजमा ऐ दंतोष्ट दंत जमा ओष्ट अजमा ओ कुल मिलकर औ। वनौषधि वन जमा औषधि अजमा ओ कुल मिलकर औ। उसी तरह परमौजा परम जमा ओज अजमा ओ कुल मिलकर औ। परमौषध परम जमा औषध अजमा ओ औ। महोदार्य महाजमा औधार्य आजमा औ कुल मिलकर औ। महौषध महाजमा औषध आजमा ओ कुल मिलकर औ। इस तरह बच्चों यहाँ कोई भी अ के अक्षर के आगे ये ऐ आए तो ऐ और अ के आगे ओ औ आए तो औ ये अक्षर बन जाता है। उस संधि को हम क्या कहते हैं रुद्धि संधि। ಮಕ್ಕಳೇ ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ, ಅ ಅಕ್ಷರಗಳ ಮುಂದೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಏನಾದರೂ ಐಕಾರಗಳು ಬಂದರೆ ಅದು ಕೂಡಿಕೊಂಡು ಐಕಾರ ಆಗುತ್ತಾ. ಅ ಅಕ್ಷರಗಳ ಮುಂದೆ ಓ ಔಕಾರಗಳು ಬಂದಾಗ ಆ ಅಕ್ಷರಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಔಕಾರ ಆಗುತ್ತಾ. ಅಂಥ ಸಂಧಿಗೆ ನಾವು ಯಾವುದಂತೀವಿ ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ ಅಂತೇವಿ. ಮಕ್ಕಳೇ ನಿಮ್ಗೆ ಅದು ನಿಮಗೇನಾದರೂ ಭಾಳ ತ್ರಾಸಾಗುತ್ತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಸರಳವಾದಂಥ ಒಂದು ನಿಯಮ ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಯಾವ್ದು ನಿಯಮ? ಏನಾದರೂ ಶಬ್ದದ ಎರಡನೇ ಅಥವಾ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಕ್ರಮವಾಗಿ ಏನಾದರೂ ಐ ಅಥವಾ ಔ ಅಕ್ಷರಗಳು ಬಂದಿತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊರಿ, ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ. ಎರಡನೇ ಅಥವಾ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಕ್ರಮವಾಗಿ ಏನಾದರೂ ಐ ಅಥವಾ ಔಕಾರಗಳು ಬಂದಿತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಯಾವ ಸಂಧಿ? ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಏಕೈ ಅನ್ನೋ ಒಂದು ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಐ ಬಂದೈತಿ. ನೆಕ್ಸ್ಟು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಲೊಕೇಶನ್ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರಲ್ಲಿ ಲೊಕೈಶನ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಐ ಬಂದೈತಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸದೈವ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಐ ಬಂದೈತಿ. ಇನ್ನು ಪರಮೈಶ್ವರ್ಯ ಪರಮೈ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಐ ಬಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಧನೈಶ್ವರ್ಯ ಧನೈ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಬಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಮಹೇಶ್ವರ್ಯ ಅಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಐ ಬಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಸದೈಶ್ವರ್ಯ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಐ ಬಂದಿದೆ. ದಂತೋಷ್ಠಿ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಔ ಬಂದಿದೆ. ವನೌಷಧಿ ವನೌ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಬಂದಿದೆ. ಪರಮೌಜ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಔ ಬಂದಿದೆ. ಇನ್ನು ಪರಮೌಜ ಪರಮೌಷಧ ಪರಮೌ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಬಂದಿದೆ. ಪರಮೌಜ ಅವು ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಬಂದೈತಿ. ಮಹೋದಾರ್ಯ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಅವು ಬಂದಿದೆ. ಇನ್ನು ಮಹೌಷಧ
ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಅವು ಬಂದಿದೆ. ಇದು ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂದಾಗ ಅದು ಯಾವ ಸಂಧಿ ಮಕ್ಕಳೇ? ಅದು ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ನಾಲ್ಕನೇ ಒಂದು ಸಂಧಿ ಸ್ವರ ಸಂಧಿ ಒಳಗೆ ನಾಲ್ಕನೇ ಸಂಧಿ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಅದು ಎಣ್ ಸಂಧಿ. ಸ್ವರ ಸಂಧಿ ಒಳಗೆ ನಾಲ್ಕನೇ ಸಂಧಿ ಎಣ್ ಸಂಧಿ. ಹಾಂ, ಎಣ್ ಸಂಧಿ ಡೆಫಿನೇಷನ್ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. इले नियमಗಳು ಎರಡು ಅದಾವ ಮಕ್ಕಳೇ. नियम एक है, यदि ई या ई के आगे ई या ई के आगे कोई भिन्न स्वर आए तो दोनों मिलकर क्रमश में यह बन जाता है, यह बन जाता है। यह कुछ उदाहरण देखिए। नियम दूसरा और तीसरा बाद में देखेंगे। यहाँ इसका पहला नियम का उदाहरण देखिए। अत्यंत, उदाहरण के लिए अत्यंत, अत्यंत देखिए अति जमा अंत। हाँ देखिए यहाँ ई जमा अम मिलने से कौन सा अक्षर आया? य। अति जमा अंत ई जमा अम मिलने से कौन सा अक्षर आया? य। हाँ, उसी तरह देखिए दूसरा उदाहरण। अत्याचार, अत्याचार अति जमा आचार ई जमा आ मिलने से यहाँ कौन सा अक्षर आया है? य। इत्यादि, इति जमा आदि, इति जमा आदि ई जमा आ मिलने से य। उसी तरह प्रत्येक, प्रति जमा एक ई जमा ये मिलने से य। हाँ, यह पहला नियम का उदाहरण है बच्चों। और दूसरा नियम, नियम 2, नियम 2, यदि ऊ के आगे कोई भिन्न स्वर आए तो दोनों मिलकर क्रमशः वह बन जाता है।
हाँ, उदाहरण के लिए अन्वेषण, अणुजमा, अणुजमा एशन, अणुजमा एशन, ऊजमा ए मिलकर वहाँ व अक्षर आ गया। उसी तरह स्वागत, सुजमा, सुजमा आगत, ऊजमा आ, दोनों मिलने से व अक्षर आ गया। उसी तरह स्वच्छ, सुजमा अच्छा, ऊजमा अ मिलने से वहाँ व अक्षर आया। इस तरह ये दूसरा नियम है बच्चों। देखिए यहाँ पहला दो नियमों को देखिए, बाद में तीसरा नियम के बारे में अध्ययन करेंगे। यण संधि नियम पहला एक है, यदि ई के आगे कोई भी एक भिन्न स्वर आए तो दोनों मिलकर क्रमांश में कौन सा अक्षर बन जाता है, यह अक्षर वहाँ बन जाता है। उसी तरह उसका उदाहरण देखिए, अत्यंत, अति जमा अंत, ई जमा अ यानी अम मिलने से कौन सा अक्षर आया, यह। उसी तरह अत्याचार, अति जमा आचार, ई जमा आ, दोनों मिलकर यह अक्षर आया। इत्यादि, इति जमा आदि, ई जमा आ मिलकर यह आया। इसी तरह प्रत्येक, प्रति जमा एक, ई जमा ये मिलने से यह अक्षर आया। ये पहला नियम है। उसी तरह दूसरा नियम देखिए, यदि ऊ के आगे कोई भी एक भिन्न स्वर आए तो दोनों मिलकर क्रमांश में वहाँ कौन सा अक्षर आ जाता है, वह अक्षर बन जाता है। उदाहरण के लिए अन्वेषण, अणु जमा एशन, ऊ जमा ए मिलकर वह, स्वागत, सु जमा आगत, ऊ जमा आ मिलकर वह, स्वच्छ, सु जमा अच्छा, ऊ जमा अ, दोनों मिलकर क्रमांश में व। ये यण संधि का पहला दो नियम है। और तीसरा और एक नियम है। पहला इसका कन्नड़ में अर्थ देखिए बच्चों। ನಿಯಮ ಒಂದು ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾವುದೇ ಈ ಕಾರ್ಗಳ ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಭಿನ್ನ ಸ್ವರಗಳು ಬಂದಾಗ ಆ ಅಕ್ಷರಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಕ್ರಮವಾಗಿ ಯಾವುದು ಅಕ್ಷರ ಬರ್ತೈತೆ ಅಂದಾಗ ಯಕಾರ ಬರ್ತಾ, ಅದು ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂದಾಗ ಯಣ ಸಂಧಿ. ಉದಾಹರಣೆಗೋಸ್ಕರ ಅತ್ಯಂತ, ಅತಿ ಕೂಡುವಿಕೆ ಅಂತ, ಈ ಕೂಡುವಿಕೆ ಅ ಎರಡು ಕೂಡಿಕೊಂಡು ಯ. ಹೊಸಿ ಅದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅತ್ಯಾಚಾರ, ಅತಿ ಕೂಡುವಿಕೆ ಆಚಾರ, ಈ ಕೂಡುವಿಕೆ ಆ ಎರಡು ಕೂಡಿಕೊಂಡು ಯ. ಇತ್ಯಾದಿ, ಇತಿ ಕೂಡುವಿಕೆ ಆದಿ, ಈ ಕೂಡುವಿಕೆ ಆ ಕೂಡಿಕೊಂಡು ಕ್ರಮವಾಗಿ ಯ. ಪ್ರತ್ಯೇಕ, ಪ್ರತಿ ಕೂಡುವಿಕೆ ಏಕ, ಈ ಕೂಡುವಿಕೆ ಎ ಯ. ಅದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎರಡನೇ ನಿಯಮ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಏನಾದರೂ ಊಕಾರಗಳ ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಭಿನ್ನ ಸ್ವರ ಬಂದು ಕ್ರಮವಾಗಿ ಆ ಅಕ್ಷರಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ವಕಾರ ಬಂದ್ರ ಅದು ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂದಾಗ ಯಣ ಸಂಧಿ. ಅನ್ವೇಷಣ, ಅಣು ಕೂಡುವಿಕೆ ಏಷನ್, ಅ ಕೂಡುವಿಕೆ ಎ ಕೂಡಿಕೊಂಡು ವ. ಸ್ವಾಗತ, ಸು ಕೂಡುವಿಕೆ ಆಗತ, ಅ ಕೂಡುವಿಕೆ ಆ ಕೂಡುವಿಕೆ ವ. ಸ್ವಚ್ಛ, ಸು ಕೂಡುವಿಕೆ ಅಚ್ಛ, ಉ ಕೂಡುವಿಕೆ ಅ ಕೂಡುವಿಕೆ ವ. ಇದು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಯಣ ಸಂಧಿಯ ಎರಡು ಏನು ನಿಯಮ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇದು ನಿಮಗೆ ಏನಾದರೂ ಬಹಳ ಇದಾತಂದ್ರೆ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಥವಾ ಎರಡನೇ ಅಥವಾ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಕ್ರಮವಾಗಿ ಶಬ್ದದ ಎರಡನೇ ಅಥವಾ ಮೂರನೇ ಅಥವಾ ಎರಡು ಮೂರು ಮತ್ತು ಒಂದನೇ ಅಕ್ಷರ ಏನಾದರೂ ಅಲ್ಲಿ ಒತ್ತಕ್ಷರ ಬಂದು ಯಕಾರ ವಕಾರ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಬಿಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಯಣ ಸಂಧಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಅತ್ಯಂತ ಯ ಬಂದೈತಿ, ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಒತ್ತಕ್ಷರ ಬಂದೈತಿ ಯ ಬಂದೈತಿ. ಅದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅತ್ಯಾಚಾರ ಇಲ್ಲಿ ಒತ್ತು ಬಂದು ಯಕಾರ ಪೂರೈತಿ. ಇನ್ನು ಇತ್ಯಾದಿ ಇಲ್ಲಿ ಒತ್ತು ಬಂದು ಯಕಾರ ಪೂರೈತಿ. ಪ್ರತ್ಯೇಕ
ಇಕಾರ ಪೂರ ಐತಿ. ಇನ್ನು ಅನ್ವೇಷಣ ಇಲ್ಲಿ ಒತ್ತಕ್ಷರ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪೂರ್ಣವಾಗಿ ವಕಾರ ಬಂದೈತಿ. ಸ್ವಾಗತ ವ ಪೂರ ಬಂದೈತಿ, ಸ ಅರ್ಧ ಐತಿ. ಸ್ವಚ್ಛ ಇಲ್ಲಿ ಸ ಅರ್ಧ ಬಂದು ವ ಪೂರ ಐತಿ. ಇಂಥ ಯಾವ ಶಬ್ದದ ಒಂದು ಸಂಧಿಗೆ ಏನಂತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಎಣ್ ಸಂಧಿ. ಹಾಂ, ಈ ಒಂದು ಮೂರನೇ ನಿಯಮ ನೋಡ್ರಿ ಇದರದ್ದು. ಈಗ ಕೊನೆಯದಾದ ಮೂರನೇ ನಿಯಮ, ಎಣ್ ಸಂಧಿಯ ಮೂರನೇ ನಿಯಮ. ಎಣ್ ಸಂಧಿಯ ಮೂರನೇ ನಿಯಮ. नियम 3, यदि रू के बाद कोई भिन्न स्वर आए तो भिन्न स्वर आए तो दोनों मिलकर क्रमांश में र बन जाता है. हाँ, उदाहरण के लिए मात्राज्ञा मातृ जमा आज्ञा, रू जमा आ, दोनों मिलकर क्रमांश में यहाँ र अक्षर आया. उसी तरह पित्रोपदेश, पितृोपदेश, पितृ जमा उपदेश, रू जमा ऊ मिलकर र, पितृोपदेश. उसी तरह पित्रानंद, पित्रानंद, पितृ जमा आनंद, रू जमा आ, दोनों मिलकर र, पित्रानंद. हाँ, देखिए यहाँ तीसरा नियम देखिए बच्चों, यदि रू के बाद कोई भी एक भिन्न स्वर आए तो दोनों मिलकर क्रमांश में वहाँ रकार आए तो कौन सा संधि बन जाता है? यण संधि. उदाहरण के लिए मात्राज्ञा मातृ जमा आज्ञा मिलकर रू जमा आ मिलकर र. उसी तरह पितृोपदेश पितृ जमा उपदेश, रू जमा उ र. और उसी तरह पित्रानंद पितृ जमा आनंद, रू जमा आ, दोनों मिलकर क्रमांश में वहाँ र. ये आपका यानी यण संधि है. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಕ್ರಮವಾಗಿ ನಿಮಗೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಕ್ರಮವಾಗಿ ರೂಕಾರಗಳ ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಭಿನ್ನ ಸ್ವರ ಕೂಡಿಕೊಂಡಾಗ ಆ ಒಂದು ಕೂಡಿಕೊಂಡು ಹೊಸದಾದಂಥ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಬರೋದು ಯಾವುದು ಅಂದಾಗ ಅದು ರಕಾರ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ಯಾವ ಸಂಧಿ ತಿಳ್ಕೊಂಬಿಡ್ರಿ,
ಯಣ ಸಂಧಿ. ಉದಾಹರಣೆಗೋಸ್ಕರ ಮಾತ್ರ ಆಜ್ಞಾ, ಮಾತೃ ಜಮ ಆಜ್ಞಾ, ರು ಜಮ ಆ ರ, ಪಿತೃಪದೇಶ ಪಿತೃ ಜಮ ಉಪದೇಶ, ರು ಜಮ ಉ ರ, ಪಿತ್ರಾನಂದ ಪಿತೃ ಜಮ ಆನಂದ, ರು ಜಮ ಆ ರ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಇದು ಒಂದು ವೃದ್ಧಿಯ ಯಣ ಸಂಧಿಯ ಇದು ನಿಯಮ ಮತ್ತು ಪ್ರಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. ಈ ಒಂದು ಸಂಧಿ ಮುಗಿದ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಮುಂದಿನ ಸಂಧಿ ಯಾವುದಂದಾಗ ಅಯಾದಿ ಸಂಧಿ ಮಕ್ಕಳೇ. ಈ ಅಯಾದಿ ಸಂಧಿನ ನಾವೇನು ಮಾಡೋದು ಮಕ್ಕಳೇ, ಸ್ವರ ಸಂಧಿ ಒಳಗಿರುವಂಥ ಅಯಾದಿ ಸಂಧಿನ ನಾವು ಮುಂದಿನ ತರಗತಿಯೊಳಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ.